नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 9वी राज्यशास्त्रामधील चॅप्टर दुसरा, तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. याच्या आधीच्या पाठामध्ये आपण काय पाहिलं? पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्यांचे परिणाम आणि शीतयुद्ध. खरं तर जेव्हा शीतयुद्ध झालं तर तेव्हा भारताची कुठलीही ठाम भूमिका नव्हती. म्हणजेच काय भारताने अलिप्त राहणं स्वीकारलं होतं. याचा अर्थ असा की भारत सोव्हिएत युनियनलाही सपोर्ट करत नव्हता आणि अमेरिकेला सुद्धा सपोर्ट करत नव्हता. त्याला आपण म्हणतो अलिप्त राहणं. सो अशी जी काही भारताची भूमिका होती त्यासोबतच शीतयुद्धानंतर भारताची भूमिका काय होती किंवा भारताचे इतर राष्ट्रांसोबतचे संबंध कसे होते, कसे असले पाहिजे, भारताने इतर राष्ट्रांशी कसं वागलं पाहिजे, या सगळ्याची उत्तरं आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये मिळतात. सो आता हे परराष्ट्र धोरण नेमकं काय आहे, याची वाटचाल काय आहे, याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे तुम्हाला नोट्स पाहायला मिळतात आणि या ठिकाणी चॅप्टर आहे. मी ट्राय केलंय की चॅप्टर मधले सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स नोट्स मध्ये इन्क्लूड करेन. तरी सुद्धा आपण रेफरन्सला नोट्स आणि म्हणजे आपलं टेक्स्टबुक दोन्ही बघणार आहोत. सो तुमच्या मनामध्ये काही डाऊट नसायला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे नोट्स तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहेत. सो ज्यांनी कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केला, प्लीज जॉईन करा, सो दॅट तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि रेफर करू शकता. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला या पाठामध्ये काय काय पाहायचं आहे. एक तर आपण नवीन नवीन संकल्पना जाणून घेणार आहोत. त्यासोबतच नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की आंतरराष्ट्रीय व्यवस्था काय आहे, तिचं स्वरूप काय आहे, मागील शतकामध्ये म्हणजे शीतयुद्धामध्ये जे काही गोष्टी घडल्या होत्या त्याचे परिणाम काय काय झालेले आहेत, परराष्ट्र धोरणाचा अर्थ काय आहे, परिणाम करणारे घटक काय आहेत, भारताचे परराष्ट्र धोरण, त्याचं स्वरूप इत्यादी सगळ्या गोष्टी आपल्याला या पाठामध्ये पाहायच्या आहेत. सो आपण दोघांचाही कंपॅरेटिव्हली अभ्यास करणार आहोत. सो जेणेकरून एक्झामच्या वेळेस तुम्ही फक्त नोट्स वाचले तरी पण चालणार आहे. सो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे परराष्ट्र धोरण, अर्थ आणि महत्व. एक तर सर्व देश आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक आहेत. आपण बघा, याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक देश जो आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी देशावरती अवलंबून आहे. ठीक आहे. सो याचा अर्थ काय की आपण एकमेकांवरती अवलंबून असल्यामुळे आपण एका व्यवस्थेचे घटक आहोत. आपण असं नाही म्हणू शकत की आम्हाला स्वतंत्रच राहायचं आहे, आम्हाला कुठल्याही देशाची हेल्पच नको आहे, तर असं आपण नाही म्हणू शकत. आपल्याला तेल कुणाकडून तरी आयात करावं लागतंय किंवा इतर कुठलीही तंत्रज्ञान कोणाकडून तरी आयात करावं लागतंय. आपल्याला पण काहीतरी निर्यात करून आपली इकॉनॉमी वाढवावी लागते. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे आपण एका व्यवस्थेचे भाग आहोत. त्यामुळे जागतिकीकरणाचा फायदा हा सगळ्याच राष्ट्रांना, सगळ्याच देशांना होत आहे. कोणतेही राष्ट्र हे पूर्णतः स्वयंपूर्ण नसतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये परावलंबन असते. हे परावलंबन काही मोजक्या देशांच्या फायद्याचे नसावे, तर ते प्रत्येक देशाच्या हिताचे असावे, असं प्रयत्न करणं आवश्यक आहे. सो आता आपण तेच पाहायचं म्हटलं की देश कितीही मोठा असला, फॉर एक्झाम्पल अमेरिका घेऊया, महासत्ता देश आहे, काही कमी नसावी त्याला, पण असं म्हणून तो देश कुठल्याही इतर देशांशी काही संबंधच ठेवत नाही असं आहे का? तर नाही. त्या देशाला पण काही गोष्टींसाठी, ज्या तिकडे त्यांच्या देशामध्ये उत्पादन त्याचं घेतलं जात नाही किंवा त्यांच्या देशामध्ये बनत नाही, या सगळ्या गोष्टींसाठी किंवा इतर अनेक अनेक गोष्टींसाठी अमेरिकेला पण इतर लहान देशांवरती किंवा मोठ्या देशांवरती अवलंबून राहावं लागतं. आणि अर्थात इतर देशांना पण एकमेकांवरती अवलंबून राहावंच लागतं. कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटामध्ये मैत्री करायची, कुठल्या गटामध्ये सामील व्हायचं, या बाबतीतला निर्णय प्रत्येक राष्ट्र हे घेऊ शकतं. आणि अर्थात असे निर्णय विचार करूनच घ्यावे लागतात. आणि म्हणूनच ही जी काही वैचारिक चौकट आहे की कुठल्या राष्ट्रासोबत राहायचं, कुठल्या देशांसोबत राहायचं किंवा कोणासोबत हा व्यवहार करायचा, याला आपण म्हणणार आहोत परराष्ट्र धोरण. प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आपले परराष्ट्र धोरण हे ठरवतच असतं. आणि म्हणून राष्ट्रांमधील जे काही परस्पर संबंधाचा अभ्यास आहे, तर तो करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परराष्ट्र धोरण खूप जास्त महत्वाचं आहे. आणि अर्थात आता हे प्रत्येक राष्ट्राचं वेगळं असणार आहे. आपलं वेगळं आहे, अमेरिकेचं वेगळं आहे, चायनाचं वेगळं आहे, अजून कुठले युके वगैरे सगळ्यांचं वेगळं असणार आहे. याचा अर्थ काय की प्रत्येक राष्ट्र आपापलं परराष्ट्र धोरण ठरवत असतं की आपण इतर देशांशी कसं वागायचं आहे. जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. अर्थात आतापर्यंत आपण भारताचे संविधान पाहिलेलंच आहे की भारताच्या आतमध्ये कसा कारभार चालतो हे आपण पाहिलं. पण भारताचा इतर देशांशी कसा कारभार चालतो किंवा काय नेमका संबंध आहेत, ते आपल्याला कशातून कळणार आहे? परराष्ट्र धोरणामधून. आता बघा, नेक्स्ट आहे ते म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध. सो परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतलं. ठीक आहे. त्यासोबतच नेक्स्ट असं आहे की राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अत्यंत निकटचा संबंध असतो. आता बघा, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय? राष्ट्राचं हित साधणं. आता राष्ट्राचं हित आपण कधी साधू शकतो? जेव्हा त्या राष्ट्रामध्ये सगळ्या प्रगती असतील, सगळ्या सोयीसुविधा असतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की
आता हे कधी शक्य होईल, जेव्हा आपल्याला सगळं सगळं काही अवेलेबल होईल. ते कधी अवेलेबल होईल, जेव्हा आपण इतर राष्ट्रांकडून पण काहीतरी घेऊ, त्यांना पण आपल्याकडचं काहीतरी निर्यात करू, त्याच्यातून काहीतरी पैसा येईल. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी कधी शक्य होतील, जेव्हा आपलं परराष्ट्र धोरण हे चांगलं असेल. चांगलं म्हणण्यापेक्षा अनुकूल असेल सगळ्याच राष्ट्रांसाठी पण आणि आपल्यासाठी पण. सो परराष्ट्र धोरणाद्वारे राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना केली जाते आणि म्हणूनच याचा विस्तृत अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता राष्ट्रीय हितसंबंध म्हणजेच काय, तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या काही उपाययोजना आपण करतो. आय होप की तुम्हाला सगळ्यांना सार्वभौमत्वाचा अर्थ कळला असेल. प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण डिस्कस केला होता की आपण आपल्या देशाचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. म्हणजेच काय, की आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या देशाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर कुठल्याही इतर देशांची परमिशन नाही घ्यावी लागत. फॉर एक्झाम्पल उद्या जर असं आपल्या देशाला वाटतंय की आपण सगळे कर बंद करून टाकूयात, तर ते करण्यासाठी आपल्याला कुठल्याही इतर देशांची परमिशन घ्यायची गरज नाहीये. जसं की फॉर एक्झाम्पल नोटबंदी केली होती, तर तेव्हा हा निर्णय भारताचा होता. आपण अमेरिकेला नाही विचारलं किंवा आपण चायनाला नाही विचारलं, आपण युकेला नाही विचारलं की आम्ही असं करू का, किंवा त्यांनी सांगितलं म्हणून आपण केलं, असं कधी घडलं नाहीये. याचा अर्थ काय, की आपला देश स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. म्हणजेच आपण सार्वभौम आहोत, आपण स्वतंत्र आहोत, आपण कोणाच्याही गुलामगिरीखाली नाही. सो हे जर आपल्याला कायम ठेवायचं असेल, तर त्यासाठी परराष्ट्र धोरण हे चांगलं असलंच पाहिजे. आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीचा प्रयत्न करणं, या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो, राष्ट्रीय हितसंबंधामध्ये होतो. आपल्या राष्ट्रासाठी काय फायद्याचं आहे, काय योग्य आहे, याचा विचार करून त्या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाणं, याला आपण काय म्हणणार आहोत, राष्ट्रीय हितसंबंध. आता राष्ट्रीय हितसंबंधाचे घटक कुठले कुठले आहेत, म्हणजेच काय, की कधी आपण म्हणू शकतो की हे राष्ट्रीय हितसंबंधच्या मार्गाने चाललं आहे किंवा त्याच्याशी अलाईन चाललेलं आहे. सो स्वातंत्र्य, सार्वभौमत्व यांचं आणि अखंडत्व याचं रक्षण होत असेल त्या उपाययोजनेमुळे किंवा त्या पर्टिक्युलर धोरणामुळे, तर आपण म्हणणार की हे परराष्ट्र धोरण कसं आहे, राष्ट्रीय हितसंबंधी आहे. त्यासोबतच आर्थिक विकास जर होत असेल, म्हणजेच काय, की आर्थिकदृष्ट्या दुर्बळ 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 म्हणजेच काय, की इतके इकॉनॉमी डेव्हलप नाहीये त्या देशाची, इतकं आर्थिक विकास नाहीये त्या देशाचा, त्याला आपण म्हणू शकतो की ते दुर्बळ आहेत. आणि असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणं अवघड जातं आणि म्हणूनच संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे पण एक महत्वाचं मानलं जातं. कारण अर्थात जर आपल्याकडे जास्त पैसे नसतील आपल्या देशाकडे, तर आपण मग संरक्षण कसं तितक्या चांगल्या पद्धतीचं देऊ शकणार. त्याच्यामुळे ज्या देशामध्ये आर्थिक विकास कमी आहे, त्या देशामध्ये संरक्षणाबद्दलही प्रश्न निर्माण होतात. आता नेक्स्ट आहे आर्थिक हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने धोरण आखलं जातं. ठीक आहे. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्ट मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे ते प्राप्त करण्याचं साधन. खरं तर राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, हे सगळं अबाधित ठेवणं. स्वातंत्र्य पाहिजे, सार्वभौमत्व पाहिजे, आर्थिक विकास पाहिजे, संरक्षण पाहिजे, हे सगळं कुठे येतं, राष्ट्रीय हितसंबंधामध्ये. पण हे कधी अचीव्ह होणार, जेव्हा आपलं परराष्ट्र धोरण हे चांगलं असेल तेव्हा, किंवा ते जेव्हा हितसंबंधी असेल तेव्हा आपण हे सगळं मिळवू शकतो, प्राप्त करू शकतो. सो परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राचं जे काही उद्दिष्ट आहे परराष्ट्र धोरणाचं, त्याच्यामध्ये बदल होत असतात आणि त्याच्यामुळे हितसंबंधामध्ये पण बदल होत असतात. मग आता परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कुठले कुठले आहेत. एक तर पहिला आहे ते म्हणजे देशाचं भौगोलिक स्थान. सो पृथ्वी गोल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला की आपल्याला कळतं की कुठल्या राष्ट्राचं स्थान कुठे आहे. आपण जर पाहिलं तर आपला भारत देश हा कुठल्या गोलार्धामध्ये आहे, तर आपला भारत देश हा उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपला भारत देश तुम्हाला असा पाहायला मिळतो. सो बेसिकली अशाच पद्धतीने प्रत्येक राष्ट्राचं स्थान कुठे आहे, कुठल्या गोलार्धामध्ये आहे, समुद्राच्या आसपास आहे की जमिनीमध्ये चारी बाजूनी जमिनीने व्यापलेलं आहे, या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत. आता अर्थात समुद्राच्या आसपास असेल तर आपल्याला संरक्षणाच्या दृष्टीने तशी रचना आपल्याकडे असली पाहिजे. चारी बाजूने जमीन असेल तर आर्मी जास्त असली पाहिजे, समुद्र असेल तर नेव्ही असली पाहिजे जास्त. तर बेसिकली या सगळ्या गोष्टी पण याच्यामध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे. काही देश अन्य देशांपासून दूर आहेत, तर काही देश आसपास आहेत. आता फॉर एक्झाम्पल जर आपण पाहायचं म्हटलं तर चीन किंवा चायना आणि भारत आसपास आहे. पण हेच जर आपण बघायचं म्हटलं तर ब्राझील आणि भारत खूप लांब आहे. तर अशा पद्धतीने मग भारत आणि ब्राझील यांचं जे काही इक्वेशन असेल किंवा यांचे जे काही संबंध असतील, सिमिलरली भारत आणि चीनचे नसणार आहेत किंवा भारत आणि नेपाळचे ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध नाही आहेत. सो बेसिकली प्रत्येक देशाशी आपला कसा संबंध असला पाहिजे, तर हे सगळं परराष्ट्र धोरणामध्ये असतं.
सो काही देशांना खूप मोठा समुद्रकिनारा लाभला आहे, तर काही देशांकडे खूप जास्त खनिज संपत्ती आहे. देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत कसा आहे, समुद्रकिनारा लाभला आहे की नाही, या सगळ्या गोष्टी पण विचारात घ्याव्या लागतात. कारण त्यानुसार आता बघा, एखाद्या देशाला समुद्रकिनारा नाहीये, अजिबातच आसपास पाणी नाहीये, खूपच वाळवंट वगैरे आहे, तर तो देश आपल्याला भाजी किंवा या सगळ्या गोष्टी, अन्नाच्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या तितक्या प्रोव्हाइड नाही करू शकणार, जर आपल्याला कधी गरज पडली तर. पण जर तो देश आपल्याला खनिज देऊ शकतो किंवा तो देश आपल्याला जर त्या ठिकाणी तेलाच्या खाणी वगैरे म्हणजे तेल वगैरे भेटत असेल तर ते आपल्याला प्रोव्हाइड करू शकतं. सो बेसिकली अशा पद्धतीने आपण कुठल्या देशाशी काय आयात करणार आहोत वगैरे या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर हे झालं की भौगोलिक स्थानाबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत राजकीय व्यवस्था म्हणजेच पॉलिटिकल सिस्टम. बेसिकली हे जे तुम्हाला असं एकत्र दिलं आहे याच्याऐवजी मी छान त्याला पॉइंट वाईज कन्वर्ट केलं आहे, सो दॅट एक्झाम मध्ये पण तुम्ही पॉइंट वाईज आन्सर्स लिहू शकता. ठीक आहे. तुम्ही मला हे पण सांगा की अशा पद्धतीने जर मी नोट्स बनवले तर हे पुस्तक वगैरे दाखवायची गरज आहे का? कारण सगळं त्याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे. सो राष्ट्रीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्वाचे स्थान असते. म्हणजेच काय की बघा की सगळेच देश लोकशाही देश आहेत का? तर नाही. म्हणजे मॅक्सिमम आहेत आपल्या जगामध्ये, पण सगळेच देश लोकशाहीवाले देश नाही आहेत. पण लोकशाही स्वरूपाची जी काही राजकीय व्यवस्था असेल तर त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरणाला खूप महत्व आहे. जसे की आपल्या देशामध्ये परराष्ट्र धोरणाला खूप महत्व आहे. हे जर एखादा हुकुमशाही असणारा देश असेल तर तिथे तितकं महत्व असेल किंवा तिथे त्या महत्वाने परराष्ट्र धोरण आखलं जाईल असं नाहीये. कारण त्यांना अर्थात ते त्या एका व्यक्तीची मर्जी असू शकते किंवा त्या एका व्यक्तीचा निर्णय असू शकतो. पण आपल्याकडे असं नाहीये. आपल्याकडे जो काही निर्णय आहे तर तो जनतेने निवडून दिलेले जे लोक आहेत ते सगळे मिळून त्यांना तो निर्णय घ्यावा लागतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याकडे आपण पाहायला मिळतं की बऱ्याचदा जस्टिस किंवा न्याय जो आहे तर तो खूप जास्त उशिराने मिळतो. पण आपण हे लक्षात ठेवतो की कुठल्याही चुकीच्या गोष्टींना आपण प्रोत्साहन नाही देणार. म्हणजे लोकशाही कुठल्याही चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन नाही देणार. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावरती संसदेमध्ये चर्चा होते. विरोधी पक्ष जे आहेत तर ते प्रश्न विचारू शकतात आणि या धोरणावरती नियंत्रण ठेवू शकतात. ठीक आहे. आणि हेच जर आपण हुकुमशाहीमध्ये पाहायचं म्हटलं तर त्या ठिकाणी कुठलाही विरोधी पक्ष नाहीये. सो राजा किंवा तिथला जो काही नेतृत्व करणारा व्यक्ती असेल तो जे काही निर्णय घेईल तो पूर्ण देशाला मान्य करावाच लागतो. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचा पण विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवरती पण परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल चायनामध्ये जे काय होतंय किंवा इंडिया चायनाच्या बॉर्डरवरती जे काय होतंय त्याचा परिणाम अरुणाचल प्रदेशवरती होतोच. ठीक आहे. सिमिलरली भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काय होतंय त्याचा परिणाम राजस्थानच्या भागांवरती होतो, गुजरातच्या काही भागांवरती होतो, पंजाबवरती होतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण हे परराष्ट्र धोरण आखणार आहोत तेव्हा या गोष्टींचा पण आपण विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ श्रीलंकेमधील घडामोडींचा तमिळनाडूवरती आणि बांगलादेशामध्ये काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांवरती परिणाम होतोच. ठीक आहे. आपण हे पण पाहिलेलं आहे की साधारणतः 1971-72 मध्ये जेव्हा बांगलादेशला स्वतंत्र बांगलादेश व्हायचं होतं तर तेव्हा आपण मदत केली. याचं कारण असं होतं की बांगलादेशमध्ये ज्या काही घडामोडी होतील बांगलादेश आणि आपलं पाकिस्तान, आपलं म्हणजे पूर्वीचं पाकिस्तान, पूर्वीचं पाकिस्तान, पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असं त्याला म्हटलं जायचं. पण साधारणतः आता जे बांगलादेश आहे त्याला आपण पूर्व पाकिस्तान असं संबोधायचो आधी. तर यांच्या दोघांमध्ये खूप कॉन्फ्लिक्ट व्हायचे किंवा यांच्या दोघांमध्ये काही पण झालं पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये की त्याचा परिणाम आपल्या देशावरती व्हायचा किंवा त्याचे बरेचसे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला फेस करावे लागायचे. सो मग त्यापेक्षा असं झालंय की बांगलादेश किंवा पूर्व पाकिस्तानला सेपरेट किंवा स्वतंत्रच व्हायचं होतं आणि त्यासाठी आपण मदत केली. आपण म्हणजे इंदिरा गांधींनी मदत केली किंवा त्यांचं ते धोरण होतं. तर अशा प्रकारे मग बांगलादेश स्वतंत्र झाला 1972च्या आसपास. सो ते झाल्यानंतर तिथले जे काही रेफ्युजीज होते तर ते आसाममध्ये येऊ लागले. त्याच्यामुळे आसाममधल्या लोकांना पण त्रास होत होता. कारण अर्थात अचानक कुठल्या तरी देशामधले लोक आपल्या भागामध्ये येतात. आपल्या भागामधले जे काही रिसोर्सेस आहेत ते ऑलरेडी संपत्ती जी आहे, साधन संपत्ती ती ऑलरेडी लिमिटेड आहे. ठीक आहे. अनलिमिटेड काहीच नाही. ऑलरेडी लिमिटेड आहे. व्यवसायाच्या संधी लिमिटेड आहेत. सो त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या त्याच्यामुळे आसाममध्ये पण बरेचसे कॉन्फ्लिक्ट होत होते आणि त्याचा सगळ्याचा परिणाम डिरेक्टली इनडायरेक्टली पूर्ण भारतावरती होत होता. सो नेक्स्ट आहे अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमी. आधुनिक काळामध्ये कोणत्या देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे? कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवणे खूप जास्त महत्त्वाचं झालं आहे. सो आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. अर्थात म्हणजे कुठलंही राष्ट्र घ्या तुम्ही, ते विकसित असेल, अविकसित असेल, विकसनशील असेल, त्यांचा मूळ हेतू किंवा मूळ उद्देश काय असतो? आर्थिक विकास. सो त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावरती दोन प्रकारे परिणाम होतो.
एक तर पहिला आहे आर्थिक संबंध आणि व्यापार. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी जे काही प्रस्थापित आपले संबंध आहेत त्याच्यामध्ये आयात निर्यात व्यापार किंवा किती दरामध्ये ते माल द्यायचा आहे घ्यायचा आहे, सो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आर्थिक सुरक्षितता म्हणजे सध्याच्या जागतिक व्यवस्थेमध्ये आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. कारण अर्थात आर्थिक सुरक्षितता आणि राष्ट्रीय सुरक्षितता हे दोन्ही एकमेकांवरती डिपेंड आहेत. ठीक आहे. उद्या जर पैसाच नसेल त्या देशाकडे तर कसं काय ते देशाला सुरक्षितता प्रोव्हाइड करू शकणार? तर अशा पद्धतीने दोघं पण एक दुसऱ्यावरती डिपेंड आहेत किंवा याच्याशिवाय ते नाही आणि त्याच्याशिवाय ते नाही. ठीक आहे. चलो. सो नेक्स्ट आहे आर्थिक सुरक्षितता जितकी महत्त्वाची आणि भक्कम असेल तेवढंच ते राष्ट्र जे आहे तर ते सामर्थ्यशाली मानलं जातं. अर्थव्यवस्था मजबूत करणारे देश कमी परावलंबी असतात आणि त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकतं. आता अर्थात आपण जेवढे दुसऱ्यांवरती कमी अवलंबून असू तेवढंच आपण आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो. उद्या तुम्ही नोकरी कराल, तुमचे स्वतःचे जॉब मधून स्वतःचे असे पैसे येतील, तेव्हा ते कुठे खर्च करायचं, त्याचं काय करायचं हा तुमचा निर्णय असेल. आता तुम्ही स्वतः कमवत नसल्यामुळे तुम्ही घरच्यांचे असतील किंवा कोणाकडे तरी पैसे मागता आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती बंधन आहेत की ते कुठे खर्च करायचं, कसं खर्च करायचं. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता किंवा सामर्थ्यवान होता तर तेव्हा तुम्ही कुठलेही निर्णय घेऊ शकता किंवा चांगले वाईट निर्णय सगळं घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला पूर्णतः त्याचं स्वातंत्र्य असतं. ठीक आहे. सो पुढे असं आहे की मुद्दा हा आहे की परराष्ट्र धोरणासंबंधी जो काही अंतिम निर्णय आहे तर तो प्रधानमंत्रींचा असतो. पण त्यांचं मंत्रिमंडळ जरी घेत असलं तरी पण प्रशासकीय घटक सुद्धा या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे की आता हे जे आपण म्हणतोय की जरी प्रधानमंत्र्यांचा निर्णय महत्वाचा असला तरी पण त्यांचं मंत्रिमंडळ असेल, इतर जे पण प्रशासनामधले घटक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये असतातच. प्रशासकीय घटक परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी सगळी माहिती गोळा करतात, तिचे विश्लेषण करणं असेल, त्याच्याबरोबर त्याच्यावरती आधारित ज्या काही गोष्टी आहेत त्याचा सल्ला देणं असेल. तुम्ही IFS ऑफिसर ऐकलं असेल, इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जे काही ऑफिसर्स असतात तर त्यांचं पण हेच काम असतं की आपला देश आणि ते देश यांच्यामधले जे काही संबंध आहेत तर ते व्यवस्थित ठेवणं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं. फॉर एक्झाम्पल आपण जर जर्मनीच्या असेंब्लीमध्ये आपण असो ऍज अ IFS ऑफिसर तर याचा अर्थ भारत आणि जर्मनी यांचा संबंध कसा आहे किंवा यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये काय काय लिहिलं आहे किंवा हे संबंध अजून चांगले कसे होतील किंवा एकमेकांना सल्ले देणं म्हणजे भारताला जर्मनीबद्दल काही सल्ला द्यायचा असेल किंवा जर्मनीला भारताबद्दल काही सल्ला द्यायचा असेल कुठल्याही बाबतीमध्ये असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या जातात. सो म्हणजे याचा अर्थ काय की फक्त मंत्रिमंडळ किंवा फक्त प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ याच्या व्यतिरिक्त पण जे प्रशासकीय अधिकारी आहेत तर त्यांचा सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही भूमिका सुद्धा महत्वाची आहे. अर्थमंत्री गृहमंत्री यांचा वाटा याच्यामध्ये असतो. सो परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करत असतात. जसे की फॉर एक्झाम्पल पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्तवादाची भर घातली होती. हे याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे ऑलरेडी. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिलेलं आहे. त्यासोबतच आपण काय पाहिलं होतं की लाल बहादूर शास्त्री यांनी सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध सुधारावे त्यासाठी ताशकंदमध्ये करार सुद्धा केला होता. सो बेसिकली हे जे सगळे प्रधानमंत्री आहेत ते नेहमी हेच पाहत आहेत की आपण आपला भारत देश आणि इतर देश यांच्यामधला जे काही संबंध आहेत तर ते किती चांगले आपण ठेवू शकतो हे सगळं पाहिलं जात आहे. कारण अर्थात आपल्या आसपास पाकिस्तान आहे, चायना आहे, या सगळ्या देशांसोबत आपण जेवढं शांततेत राहू किंवा शांततेचे करार करू तेवढं महत्वाचं आहे किंवा तेवढंच आपल्याला पण फायद्याचं आहे. असं जर नाही झालं तर मग युद्ध होणार, त्याचे खूप वाईट परिणाम भारतालाही त्याचा परिणाम भोगावे लागणार आहेत. त्याच्यामुळे आपण हे बघत असतो की नेहमीच आपण या सगळ्या आसपासच्या देशांबरोबर चांगले संबंध ठेवले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रशासकीय घटक. सो परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालय असेल, परराष्ट्र सचिव आहे, परदेशातील दूतावास आहे, राजनैतिक अधिकारी इत्यादी सगळे लोक जे आहेत तर त्यांचा समावेश आपण प्रशासकीय घटकामध्ये करतो. आता भारताचं हे जे धोरण आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. हे आपण ऑलरेडी बघितलं की या सगळ्या घटकांचं काय काय काम आहे झालेलं आहे ते. आता बघा, परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल जाणून घेऊया. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले जे परराष्ट्र धोरण आहे तर ते आखायला सुरुवात केली.
भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी पण तरतूद केली आहे. अर्थात म्हणजे आपल्या देशाचा पूर्ण कारभार कसा असावा, राज्यकारभार कसा असावा, काय असावं हे सगळं काही संविधानामध्ये आहे आणि याबद्दल पण संविधानामध्ये सांगितलेलं आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक अशी चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. आता या चौकटीमध्ये काय काय येतं बघा, की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणं किंवा त्याला प्राधान्य देणं. कारण अर्थात मेन तर हेच आहे ना, जोपर्यंत आपण इतर देशांशी आपले संबंध शांततापूर्ण आहेत, तोपर्यंत आपण पण सेफ आहोत आणि ते पण सेफ आहे. जर हे बदललं तर मग ते युद्ध होणार, कॉन्फ्लिक्ट होणार, हे सगळं सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे शांतता हे टॉपमोस्ट आहे. नेक्स्ट आहे आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवता आल्या पाहिजेत, ते स्पष्ट करता आलं पाहिजे. अन्य राष्ट्रांशी मैत्री संबंध ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे हे सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाचंच उद्दिष्ट आहे. ठीक आहे. त्यासोबतच नेक्स्ट असं आहे की राष्ट्रांमध्ये न्यायी आणि सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दल आदर वृद्धिंगत करणं, म्हणजेच इतर देशांचा जो काही कायदा आहे किंवा त्यांचे जे काही संविधान आहे, त्यांची जी काही कार्यपद्धत आहे त्याबद्दल पण आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय विवादांची शांततामय पद्धतीने सोडवणूक करणे. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कलम 51 मध्ये सांगण्यात आलेल्या आहेत की आपलं परराष्ट्र धोरण जे असेल तर ते या मुद्द्यांना कधीही अमान्य करता कामा नये किंवा या मुद्द्यांच्या नुसारच असलं पाहिजे. त्यानंतर आता अजून काय काय उद्दिष्ट आहेत बघा. सगळ्यात महत्वाचे उद्दिष्ट की शेजारी देशांशी आणि अन्य देशांशी आपले संबंध कसे असले पाहिजेत, मैत्रीपूर्ण असले पाहिजेत. पण ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवताना आपल्या देशाच्या संरक्षणासाठी काही बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये आणि चीनमध्ये जर चांगले संबंध असतील तर आपण याची म्हणजे चांगले संबंध आहेत म्हणजे आपण त्या ठिकाणी बॉर्डरवरती सैनिक ठेवायचे नाहीत वगैरे असं आपण नाही करत ना. म्हणजे कितीही चांगले संबंध असले तरी पण आपल्या बॉर्डरवरती सैनिक असतात. उद्या काय झालं तर सुरक्षा करण्यासाठी सगळी व्यवस्था असते. म्हणजे याचा अर्थ चांगले संबंध असले तरी पण आपण असं काही करायला नको की ज्याच्यामुळे आपला देश सुरक्षेच्या बाहेर जाईल किंवा आपल्या देशामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण होतील. नेक्स्ट आहे राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणं. भारताच्या एकतेचे आणि एकात्मतेचे संरक्षण करणं, दुसऱ्या देशांमध्ये वास्तव्यास असणारे आपले जे काही नागरिक आहेत त्यांच्या हितांचं पण रक्षण करणं आणि ते रक्षण करण्याचं काम असेंब्लीमध्ये जे लोक आहेत त्यांना आपण भारतीय दूतावास म्हणतो ते करत असतात. तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा की मध्ये जेव्हा रशिया युक्रेनचं युद्ध सुरू होतं तर तेव्हा रशिया युक्रेनमध्ये जी भारतीय मुलं होती मग ती MBBS करणारी असतील किंवा इतर काही पण शिक्षण घेणारी असतील तर त्यांना सुखरूप भारतामध्ये आणण्याचं काम केलं गेलं होतं. याचा अर्थ की फक्त आपल्याच देशामधले भारतीय नागरिक नाही तर आपल्या देशातून बाहेरच्या देशांमध्ये जे काही भारतीय नागरिक राहतात त्यांना पण सुरक्षा प्रोव्हाइड करणं, त्यांच्या पण हिताचा विचार करणं हे सुद्धा परराष्ट्र धोरणामध्ये येतं. त्यानंतर आहे भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबरच आर्थिक आणि व्यापारी संबंध प्रस्थापित करणं. अर्थात आपण तर हे करत आहोतच आणि आपण अजूनही करतो की आपल्या देशाचा इतर देशांशी काहीतरी आर्थिक व्यापार संबंध असला पाहिजे जेणेकरून पैसा आपल्याकडे पण येईल आणि सेवा पण आपल्याकडे येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे परराष्ट्र धोरणाचा आढावा. आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा 2 टप्प्यांमध्ये घेऊ शकतो. एक तर 1990 पर्यंतचा काळ म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ते 1990 पर्यंतचा काळ आणि दुसरा टप्पा म्हणजे 1990 पासून ते आतापर्यंतचा किंवा आजपर्यंतचा काळ. तर पहिला टप्पा आपण बघतोय सुरुवातीचा टप्पा. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी सगळ्यात सुरुवातीपासून परराष्ट्र धोरण आखायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना आपण परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असं आपण म्हणू शकतो. तर या धोरणांद्वारे त्यांनी काय काय केलं, एकतर वसाहतवादाला विरोध केला. वसाहतवाद म्हणजे काय, तर इंग्रजांनी जे आपल्या देशामध्ये केलं होतं म्हणजे हा पूर्ण देश असेल तर या देशामध्ये व्यापार करायचा आणि मग हे आपल्याच ताब्यामध्ये घ्यायचं, मग हे आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं. सो असं करत करत त्यांनी वसाहती आपल्या भारतामध्ये स्थापन केल्या होत्या. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरील पण अनेक देशांमध्ये त्यांनी हेच केलं होतं. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे त्यांचा वसाहतवादाला विरोध होता. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय भूमिका घेऊन जागतिक शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणं, हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. नेक्स्ट आहे कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन करण्याचा प्रयत्न केला गेला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. कारण अर्थात आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय म्हणजे सगळ्याच देशांना माहिती असतं की युद्ध केल्याने कोणाचं काही भलं होत नाही, उलट नुकसानच होतं. त्याच्यामुळे शांततेत राहणं किंवा शांतता निर्माण करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये स्वार्थ पण हाच असतो की आपल्या देशाचं पण नुकसान होत नाही त्याच्यामुळे. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की भारत कधीच स्वतःहून युद्ध करायला नाही जात. म्हणजे तुम्ही असं कधी ऐकलंय का की भारताने स्वतःहून पाकिस्तानामध्ये टेररिस्ट पाठवले किंवा भारताने स्वतः चीनवरती पहिल्यांदा हमला केला, असं नाही होत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की भारत नेहमी शांततेचा पुरस्कार करणारा देश आहे.
तो कुठेही स्वतः जाऊन युद्ध निर्माण करत नाही, पण अर्थात कोणी युद्ध केलंच आपल्याशी किंवा युद्ध म्हणण्यापेक्षा कोणी आपल्यावरती काही हल्ला केला किंवा काही केला तर त्याचं उत्तर पण भारत देतो. म्हणजे असं नाही की आपण शांत आहोत तर तुम्ही या आणि आमच्यावरती हल्ले करा वगैरे असं नाहीये. भारत त्याला उत्तर देतो पण कधी स्वतःहून युद्ध करायला जात नाही. फॉर एक्झाम्पल पहलगाम तुम्ही पाहिलं असेल की पाकिस्तानने जेव्हा आपल्या देशामधल्या काही निर्दोष नागरिकांवरती गोळीबार केला विदाऊट एनी रिझन म्हणूयात आपण त्याला, तर तेव्हा आपण शांत नाही बसलो. आपण त्याला पण प्रत्युत्तर दिलं. पण सुरुवात आपण केली नव्हती. सुरुवात ही त्यांनीच केली होती. याचा अर्थ हेच आहे की भारताचं नेहमी हेच धोरण असणार आहे की आपण शांततेचाच मार्ग अवलंबायचा किंवा शांतताच सुरुवातीला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर हे सगळं भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग आहे. स्वावलंबनाचा आग्रह आणि त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे. आपण नेहमी असं म्हणतो की मेड इन इंडिया गोष्टी वापरल्या पाहिजेत किंवा स्वावलंबी राहिलं पाहिजे, आत्मनिर्भर भारत बनला पाहिजे. याचा अर्थ तोच आहे की आपण जितकं कमीत कमी दुसऱ्या देशांवरती अवलंबून होऊ शकू तितकं आपल्याला पाहायचं आहे. जितकं आपण आपल्याच देशातल्या वस्तू बनवून वापरू तेवढं आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे की या काळातील भारताचे प्रयत्न आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले गेले. आता अर्थात आशिया खंडामधले देश म्हणजे काय पाकिस्तान आहे, आपल्याकडे बांगलादेश आहेच, चायना आहे, भूटान आहे, नेपाळ आहे, मॉलदीव्स आहे, श्रीलंका आहे, जपान आहे, इंडोनेशिया आहे. सो बेसिकली हे जे काही आपल्या आसपासचे देश आहेत तर या सगळ्या देशांसोबत भारताचे संबंध हे चांगले म्हणजे भारताने प्रयत्न केला आहे की संबंध चांगले असले पाहिजे. त्यासाठी जे काही करार वगैरे केले या सगळ्या गोष्टी पण आपण बऱ्याचशा पाहिलेल्या आहेत. आशियाई राष्ट्रांनी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळा काही जे आफ्रो आशियाई देश आहेत अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांचे सदस्य झाले आणि त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया पण थांबली. आपण बघितलं होतं की जे नुकतेच स्वातंत्र्य झालेले देश आहेत शीतयुद्धाच्या आसपास तर त्या लोकांनी पण अलिप्तवादच स्वीकारला होता कारण त्यांना पण त्यांचा विकास करायचा होता. सो त्यांनी खूप साऱ्या संघटना स्वतःच्या निर्माण केल्या म्हणजे एकत्र येऊन आणि मग त्यांनी आर्थिक विकास करणं किंवा व्यापारामध्ये विकास करणं यासाठी बऱ्याचशा संघटना ज्या आहेत त्या निर्माण केलेल्या आपण बघितलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्तवादाला पाठिंबा दिला. शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्वे अलिप्तवादाची मूलभूत तत्वे झाली. नेक्स्ट आहे या काळामध्ये भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेले जे काही संघर्ष आहे त्याला तोंड द्यावे लागले. म्हणजेच काय भारत पाकिस्तान आहे, भारत चायना आहे. तर भारत पाकिस्तान 1947, 48 आणि 65 मध्ये काश्मीर वरून युद्ध झालं आणि 71 मध्ये तिसऱ्या युद्धामुळे पाकिस्तानमधून वेगळे होऊन स्वतंत्र झालेले जे काही बांगलादेश आहे त्याची निर्मिती झाली आणि त्याच्यामध्ये पण भारताचा सहभाग होता. इव्हन आपण पाहिलं की 1962 साली भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं होतं मॅकमोहन सीमा रेषेवर. ठीक आहे. नेक्स्ट आहे 1970च्या दशकामधले बदल. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक प्रकारचे स्थैर्य आले होते. म्हणजे आता हळूहळू भारताचं परराष्ट्र धोरण चांगल्या पद्धतीने बनत चाललं होतं, स्थैर्य यात चाललं होतं. त्याच्यामध्ये दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ आणि प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला होता. 1947 मध्ये भारताने अणुचाचणी करून 1974 तरी म्हटलं अणुचाचणी कसं काय. 1974 मध्ये भारताने अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रामधली आपली क्षमता पण सिद्ध केली. म्हणजे आपण त्याही बाबतीत कमी नाही आहोत किंवा आपल्याकडे अण्वस्त्र पण आहेत, आपण आपली सुरक्षा करू शकतो हे पण जगाला दाखवून दिलं पाहिजे. आणि 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. आता हा जो पहिला टप्पा आहे त्याचा आपण आढावा घेतला. ठीक आहे. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारताने अलिप्तवादाचा स्वीकार केला होता. त्यासोबतच इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं, इतर राष्ट्रांकडून योग्य ती मदत मिळेल याला प्राधान्य देणं. अलिप्तवादामुळे भारताच्या विकासाला दोन्हीकडून मदत आली कारण भारत कुणालाही अमेरिकेला पण सपोर्ट नाही करत होता आणि सोव्हिएत रशियाला पण सपोर्ट करत नव्हता. त्याच्यामुळे भारताला दोन्हीकडून बेनिफिट होत होता. त्याच्यामुळे आताही आपण जर पाहिलं तर भारताचे अमेरिका आणि रशिया दोघांशी पण बऱ्यापैकी चांगले संबंध आहेत असं आपण म्हणू शकतो. या काळामध्ये संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. तंत्रज्ञानाची आयात करण्यात आली मोठ्या प्रमाणामध्ये. सोव्हिएत रशिया, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी भारताला याबाबतीत सहाय्य केलं. तंत्रज्ञानाबाबतीत असेल किंवा अंतरिक्ष वगैरे सगळ्याच गोष्टींमध्ये सोव्हिएत रशियाने पण भारताला खूप सहाय्य केलं. या कालखंडामध्ये भारताला पाकिस्तानशी संघर्ष करावा लागला, बांगलादेशची निर्मिती झाली, चीनशी पण संघर्ष करावा लागला. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेच होतं की भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, सार्वभौमत्व अबाधित राहावं, शांततेचा मार्ग स्वीकारला पाहिजे वगैरे वगैरे. आता दुसरा टप्पा हा आहे की 1991 आपण पाहत होतो की 1991 नंतर जागतिकीकरण सुरू झालं. जग एक मोठा व्यापारपेठ किंवा बाजारपेठ बनू लागलं. आपण इतर देशांशी व्यापाराचे संबंध निर्माण करू लागलो. इतर देश भारतामध्ये येऊ लागले. आपण इतर देशांमध्ये जाऊ लागलो. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 91 नंतर शक्य झाल्या. अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती होत गेली होती. सो 91 नंतर भारताचे परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले. शीतयुद्ध झाल्यानंतर राजकीय आणि लष्करी संबंधांना प्राधान्य राहिले नाही आणि तर अर्थकारण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींचा पण समावेश परराष्ट्र धोरणामध्ये आला. म्हणजे आधी कसं होतं की फक्त लष्कर आहे, आर्थिक गोष्टी आहेत इतकंच मॅटर करत होतं. पण शीतयुद्धानंतर मात्र शिक्षण आहे, तंत्रज्ञान आहे, या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत किंवा तितक्याच गरजेच्या होत्या आणि त्यामुळे त्या परराष्ट्र धोरणामध्ये पण आल्या. 91 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं. म्हणजे आतापर्यंत कसं होतं 1991 पर्यंत की भारतामध्ये अ, आपल्या भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे नो डाऊट. भांडवलशाही पण आहे, समाजवादी पण आहे. पण तरी सुद्धा मॅक्सिमम गोष्टी ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या अंडर होत्या प्रायव्हेट गोष्टींपेक्षा. त्याच्यामुळे असं होत होतं की कुठलीही प्रायव्हेट ज्या गोष्टी आहेत किंवा प्रायव्हेट ज्या कंपनी आहेत त्यांचा मेन मुद्दा काय असतो की नफा कमवणं. ठीक आहे. मग त्यामुळे आता हे सुद्धा व्यासपीठ खुलं करून दिलं गेलं किंवा थोडेसे काय म्हणूया आपण थोड्या गोष्टी गव्हर्नमेंटने शिथिल केल्या गेल्या की मुक्त धोरण दिलं की ज्यांना कोणाला प्रायव्हेटायझेशन करायचं आहे कशाचं तर ते करू शकतात किंवा प्रायव्हेट कंपन्यांना पण तितकंच महत्त्व दिलं गेलं. आणि त्यामुळे शेजारील जे काही देश आहेत तर त्यांच्यासोबतच्या व्यापारामध्ये पण वाढ झाली आणि इतर देश पण आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करू लागले. आर्थिक विकास तर वाढण्यास पण सुरुवात झाली. 1990 नंतरच्या दशकामध्ये सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी जे पण आग्नेय आशियाई देश आहेत तर त्यांच्याशी भारताचे संबंध अजून बळकट झाले कारण हे सगळे देश भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू लागले. इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यांच्याशी असणारी देवाणघेवाण सुद्धा वाढली. भारत G20 सगळ्यांना माहिती असेल 20 देशांचा संघ ज्याच्यामध्ये त्यांचे सेम प्रश्न मांडणं आहे, ते प्रश्न सोडवणं आहे. त्यासोबतच ब्रिक्स संघटना आहे. आता ब्रिक्समध्ये एवढेच देश दिलेले आहेत, पण याच्यामध्ये अजून पण देश नव्याने ऍड झालेले आहेत. ब्रिक्स म्हणजे काय ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यांचा ग्रुप. यासोबत अजून पण देश याच्यामध्ये आहेत. यांसारखे आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला. भारताचे अण्वस्त्र धोरण अमेरिकेबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत. परस्परांवरील विश्वास वाढला आणि आंतरराष्ट्रीय समूहामध्ये भारताचं स्थान पण उंचावलं. म्हणजे बघा शीतयुद्धामध्ये कुठल्याही एका देशाला सपोर्ट न करण्याचा परिणाम हाच झाला की आपण दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवू शकलो. ठीक आहे. म्हणजे आपलं सोव्हिएत रशिया आपल्याला तंत्रज्ञानामध्ये मदत करत होता. अमेरिका आपल्याला अण्वस्त्रामध्ये मदत करत होता. सो भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग याचा अभ्यास आपण विविध विषयांमध्ये करतो म्हणजे इतिहासामध्ये, भूगोलामध्ये, रसायनशास्त्रामध्ये. अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पण पाया घातला. आपण पाहिलं की बऱ्याच अणुचाचण्या म्हणजे 2 अणुचाचण्या केल्या गेल्या. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात आलं आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर होमी भाभा. ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील एक महत्त्वाचा हेतू असला तरी पण लष्करी क्षमता निर्माण करणं हे पण उद्दिष्ट होतं. कारण अमेरिका अण्वस्त्रामध्ये पुढे होती, रशिया पुढे होती, इतर बरेचसे देश पण होते. मग त्यामध्ये भारत कुठे मागे राहायला नको किंवा परत असं नको व्हायला उद्या की भारताकडे काही अण्वस्त्र नाहीयेत, आपण युद्ध करून जिंकू शकतो भारताशी, असं जगाला वाटू नये. यासाठी या सगळ्या क्षेत्रांमध्ये पण प्रगती करणं गरजेचं होतं. त्यानंतर पुढे आहे त्यानुसार 1974 साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली आणि 1998 मध्ये दुसरी अणुचाचणी केली आणि अण्वस्त्रे वाहून नेणारी जी काही क्षेपणास्त्रे आहेत ती पण तयार केली आणि वायुदल असेल, नौदल असेल हे पण याच्यामध्ये पण सक्षम अशी अस्त्र आणण्यात आली आणि ते लोक पण हे शस्त्र जी आहेत तर ती वापरण्यासाठी सक्षम झाले किंवा वापरू शकतात. आता बघा माहित आहे का तुम्हाला म्हणून ते कॉलम आहे आपल्याकडे. अण्वस्त्रे अत्यंत विनाशकारी असतात म्हणून त्यांचा कधीही वापर होणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. म्हणजे आता बघा की खूप सारे युद्ध झाले आपल्याकडे पाकिस्तानासोबत युद्ध झालं किंवा चायनासोबत झालं. जसं की त्यावेळेस इतकी अण्वस्त्र आपल्याकडे नव्हती. पण तरी सुद्धा कुठेही अण्वस्त्रांचा मेजॉरिटी ऑफ द उपयोग झालाय असं नाही झालं किंवा टाळला गेला उपयोग. याचं कारण असं आहे की अण्वस्त्रांची शक्ती खूप जास्त असते आणि त्याने विनाश खूप जास्त होतो. त्याच्यामुळे सगळेच देश हे बघतात की आपण अण्वस्त्रांचा कमीत कमी किंवा उपयोग नाही केला पाहिजे. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी 2 करार करण्यात आले आहेत. अण्वस्त्र प्रसार बंदी करार NPT
आणि दुसरं आहे ते म्हणजे सर्वंकष अणुचाचणी बंदी करार. या दोन्ही करारांतील अटी केवळ बड्या देशांच्या फायद्याच्या असल्याने व विकसनशील देशांवरती जाचक निर्बंध घालणारे असल्याने भारताने या करारावरती स्वाक्षरी नाही केली. म्हणजेच काय की त्यांनी जेव्हा हा करार केला तेव्हा असं वाटतंय की हा करार जे विकसित देश आहेत त्यांच्यासाठी अनुकूल आहे, पण जे विकसनशील देश आहेत फॉर एक्झाम्पल आपला भारत, तर त्यासाठी मात्र प्रतिकूल असल्यामुळे भारताने काही याच्यावरती सिग्नेचर नाही केली आहे. आता या सगळ्यांमध्ये भारताची भूमिका नक्की काय आहे? तर ते आपण पाहिलं की भारत एक अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून आहे. त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे आणि त्याची जबाबदारी पण स्वीकारलेली आहे की कुठेही अण्वस्त्रांचा उपयोग करणार नाही आणि कुठल्याही लहान-लहान युद्धांमध्ये वगैरे स्वतःहून युद्ध करायला जाणार नाही अण्वस्त्र वगैरे वापरून, जेणेकरून विनाश वगैरे होणार नाही. निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारताने सतत पाठिंबा दिला आहे. जगामध्ये शांतता निर्माण करणं, सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे. तर या सगळ्याचा आढावा आपण घेतला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत की भारताची सुरक्षा व्यवस्था कशी आहे. सो आय होप की तुम्हाला हा पाठ आवडला असेल आणि मला हे नक्की सांगा की हे जे नोट्स आहेत तर अशाच पद्धतीने बनवले तर चालतील का? आणि टेक्स्टबुक पेक्षा आपण याचा अभ्यास केला तर चालेल का? कारण टेक्स्टबुक मधले सगळे पॉइंट वाईज मी या ठिकाणी मुद्दे दिले आहेत. जेणेकरून तुम्हाला ते सेम पुस्तक असं एका लाईनमध्ये वाचणं जर थोडं कंटाळवाणं वाटत असेल तर तुम्ही हे मेथड रेफर करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नोट्स तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.